नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले काही दिवस मी थोडासा बाहेर होतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आल्या. पण मी जेव्हा इथं आलो आणि मी जेव्हा पाहिलं की शिर्क्यांच्या आणि या छावा चित्रपटावरून अनेक भांडणं वाद चालू आहेत, मी जेव्हा मला समजलं की हे जे कान्होजी आणि गणूजी शिर्के आहेत यांचे जे कोणी वारस आहेत किंवा जे सध्याचे त्यांचे वंशज आहेत, ते वंशज असं सांगतायत की कुठेही अशी नोंद नाही की शिर्क्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी त्यांचा हात होता. पण कागदपत्र नक्की काय सांगतायत, नक्की इतिहास नक्की काय सांगतोय, हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे. मला वाटलं हा व्हिडिओ अत्यंत तातडीनं बनवला पाहिजे. मी जेव्हा आज सकाळी आलो तेव्हा मला वाटलं हा विषय मांडला पाहिजे, म्हणून मी असा तुमच्यासमोर बसलो आहे. थोडासा आवाज येईल, सगळं थोडंसं स्वीकारून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा इतिहास म्हणजे सांगितला तो जी डाव्या विचारसरणीचे सगळे इतिहास अभ्यासक आहेत, खास करून ते इंद्रजित सावंत. बघावं तेव्हा तिच्या आईला त्यांचं एकच वाक्य असतं किंवा एकच गोष्ट असते, ती म्हणजे मराठ्यांचा इतिहास, आपल्या छत्रपतींचा इतिहास नेहमी सेक्युलरवाद्याचा दाखवायचा. त्या विशाळगडाच्या मुद्द्यावरून सांगतायत ती कोणतो बाबाचा कुठला दर्गा येतो, रेहान बाबाचा. त्या रेहान बाबाच्या दर्ग्यावरून छत्रपतींच्या वंशजांची सुरुवात झाली. आज इंद्रजित सावंत सांगतोय की मार्टिनच्या डायरीमध्ये शिर्क्यांचा कुठे उल्लेख नाही. आज इंद्रजित सावंत सांगतायत की त्या मार्टिनच्या डायरीमध्ये आनाजी पंत, आनाजी जो कोणी होता, म्हणजे याचा अर्थ असा लावायचा आहे त्यांना की हे जे काही सगळं केलं आहे छत्रपतींच्या विरोधामध्ये संभाजीराजांच्या, ते ब्राह्मणांनी केलं. त्या जो संगमेश्वरचा सगळा जो स्वभाव होता, जो काही त्यांचा अधिकार होता, हा आनाजी पंतांच्या हातात होता, असं ते इंद्रजित सावंत सांगतात. मी त्यांची ती बाईट सगळी त्या व्हिडिओमध्ये पाहिली. पण जेव्हा आपण जेदेश शखावलीमध्ये जेव्हा या सगळ्या नोंदी पाहतो, तेव्हा त्या नोंदी काही वेगळ्याच सांगतात. आता 1, 2, 3 नोंदी नाही आहेत, तर अशा 7 ते 8 नोंदी आहेत ज्या हेच दर्शवतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात शिर्क्यांनी अनेक कारस्थाने केलेत. अनेक, ती काय 1, 2 नाही आहेत. पण मी जेव्हा ही घटना पाहिली, जेव्हा ही शिर्क्यांची लोक त्या लक्ष्मण उदेकरांना माफी मागायला लावतात, दुर्दैव नाही आहे याच्यासारखं महाराष्ट्रात. आणि माफी मागून आम्हाला काय सिद्ध करायचं आहे, आम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे? म्हणजे जो माणूस आमचा इतिहास जगासमोर मांडतोय त्याला आम्ही माफी मागायला का लावतोय? तर आमचं आडनावाला म्हणून. ही आमची परिस्थिती आमच्या समाजाची. म्हणजे ह्या शिर्क्यांच्या वंशजांना वाईट वाटतं की आमच्या शिर्क्यांचं नाव बदनाम होतं. कशासाठी? माझ्या आडनावामध्ये एखादा जर वाईट निघालात म्हणून काय माझ्या आडनावाचं काही बरं वाईट होत नाही, याचा अर्थ असा होत नाही की मी पण वाईट आहे. माणुसाची वृत्ती असते, त्याचा आडनावाशी काय संबंध? उद्या एखाद्या जाधवाने केलं, भोसल्याने केलं म्हणून काय दुसरी कुणाची काही निंदा नालस्ती होत नाही. त्याचं अशी घटना किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या काही तुमच्या अख्ख्या समाजालाच गृहीत धरतात किंवा तुमच्या अख्ख्या कुळाला, तुमच्या संपूर्ण तुमच्या आडनावालाच गृहीत धरतात. असं होत नाही. शिर्केच फक्त फितूर झाले का मराठ्यांमध्ये? नाही, अशी कित्येक नावं आहेत जी फितूर झाले, फक्त आम्हाला माहिती नाहीत. आनाजी पंत म्हणजे अख्खा ब्राह्मण समाजच तसा, शिर्के म्हणजे अख्खा मराठा समाजच फितूर. असं होत नाही. मी एक चांगलं वाक्य काल एका सोशल मीडियावरती ऐकलं, जे मला अत्यंत भावलं आणि मला ते महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या वंशजांनी शिर्क्यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा किंवा कान्होजी आणि गणोजीचा अभिमान बाळगण्यापेक्षा जर येसूबाईंच्या शिर्क्यांच्या घराण्यातले आम्ही आहोत, हा जर अभिमान किंवा हा जर स्वाभिमान बाळगला, तर हे गणोजी आणि कान्होजी आम्हाला उराव घेऊन आपटण्याची काही गरजच नाही. म्हणजे 300 वर्षापूर्वीपासून आज सांगत आलेला इतिहास तुम्हाला आज समजलं की हा खोटा आहे. आज तुम्हाला समजलं की शिर्क्यांचं नाव बदनाम होतं आहे. मग याच्या आधी नाही समजलं, याच्या आधी नाही तुम्ही बाहेर आलात. आणि हे काही कोणी तोंडाचं सांगत नाही, ह्या सगळ्या नोंदी आहेत, या सगळ्या इतिहासातल्या काही गोष्टी आहेत. स्वतः औरंगजेब पत्र लिहितो की हे शिर्के संभाजी महाराजांच्या विरोधातले आहेत, तर यांना हाताशी घ्या आणि संभाजीचा बंदोबस्त करा. हे औरंगजेबाचं पत्र आहे. आता औरंगजेब काय त्याला काय की त्यानं काहीतरी चुकून लिहून ठेवलं आहे? तो तर मोठा राजा होता, 27 वर्ष महाराष्ट्रात आला, ज्याला छत्रपती संभाजी महाराजांना मारायचं होतं, हा मराठा साम्राज्य संपवायचं होतं. मग या सगळ्या गोष्टी असताना आज आमचे वंशज किंवा आज आमची लोक बाहेर येत आहेत आणि आडनाव म्हणून कुठेतरी चांगल्या इतिहासाला गालबोट लावतात. याच्यासारखं दुर्दैव नाही, त्याच्यासारखी चुकीची कुठली गोष्ट नाही. मी जेव्हा हे ऐकलं मला समजेना की काय नक्की चाललं हे. अरे कशाचा अभिमान बाळगताय? त्या गणोजी आणि कान्होजीचा अभिमान बाळगा ना, आमच्या येसूबाईंचा, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील मराठा साम्राज्य तेवत ठेवलं, धगधगत ठेवलं. त्या येसूबाईंच्या शिर्क्यांचा किंवा त्याच्या घराण्याचा आम्हाला अभिमान पाहिजे. आम्ही अभिमान कसला ठेवतो या असल्या लोकांचा? हे वंशज आज बाहेर पडलेत, यांना वाटते की आमच्यावर अत्याचार झाला आहे. काय तुझ्याकडे दाखव बघू कुठला इतिहास आहे, कुठल्या मार्टिनची डायरी आहे ती? तो मार्टिन ती सोळी करून घाला त्या मार्टिनच्या याच्यामध्ये, ज्याचा कुठलाही इतिहासाची संदर्भ नाही. असल्या मार्टिनच्या डायऱ्या, कुठली पुस्तकं या सगळ्या घाणेरड्या लोकांनी
छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा गेले 300-350 वर्षे मलिन करून ठेवली। आणि आज जेव्हा आम्हाला हे सगळ्या गोष्टी समजतात, जेव्हा प्रकाशात येत आहेत, तेव्हा या असल्या लोकांची, असल्या विचारसरणीच्या लोकांची बुडत जळत आहेत। याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। गणोजी आणि कान्होजी हे फितूर आहेत आणि इतिहास ते दर्शवतोय, ते सांगतोय। त्याच्यामुळं आम्हाला सांगायची ती काही गरज नाही आहे। पण गणोजी आणि कान्होजी फितूर आहेत म्हणजे अख्खे शिर्केच आत्तापर्यंतचे सगळे तसे होते असाही त्याचा अर्थ होत नाही। कुठलाही माणूस त्याला जात चिटकवलीच पाहिजे याचा अर्थ असा होत नाही आणि तसा काढूही नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा। आज थोडंसं घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवायची होती, म्हटलं अत्यंत महत्त्वाचा विषय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे। कारण ही अशी काही लोक जाणून बुजून या चित्रपटाला विरोध, या आपल्या मराठ्यांच्या इतिहासाला विरोध, छत्रपतींना विरोध म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात। एवढंच मात्र